हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फॉर क्लास 10th आणि जी बेस्ड आहे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये जो चॅप्टर शिकला दॅट इज लॉज ऑफ मोशन त्या चॅप्टरवरती. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे क्वेश्चन्स आणि आन्सर्स एकत्रच देत आहे ह्या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड असणारे, सो दॅट तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येतात की टेलिग्राम चॅनलवरती कसं जॉईन होऊ, काय करू, तर तोही प्रॉब्लेम तुमचा मी इथं सॉल्व करत आहे. ऑल यू हॅव टू डू इज वॉच द व्हिडिओ केअरफुली अँड यू हॅव टू कॉपी द आन्सर्स दॅट आय हॅव गिवन इन द दिस PPT. ओके, सो स्टुडंट्स, आपली जी पहिली कन्सेप्ट आहे इट इज मोशन. आपण नॉर्मली मोशन कशाला म्हणतो? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करत असतो, व्हेन अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, तेव्हा तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण म्हणतो. त्यानंतरची कन्सेप्ट आहे डिस्टन्स. इट इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ विच इज फॉलोड बाय अ बॉडी. इट इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका पॉईंटपासून, म्हणजे सपोज ए हा पॉईंट आहे आणि हा दुसरा बी पॉईंट आहे, तर एखादा ऑब्जेक्ट ह्या दोन पॉईंट्समधलं जेव्हा आपण डिस्टन्स सांगतो दॅट टाइम वी ॲक्च्युअली टेल द लेंथ ऑफ द पाथ बिटवीन दीज टू पॉईंट्स. त्यानंतर ह्या डिस्टन्सचं जे SI युनिट आणि CGS युनिट आहे ते आहे मीटर, आणि SI युनिट मीटर आहे, CGS युनिट आहे ते सेंटीमीटर. देन कम्स डिस्प्लेसमेंट. इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पॉईंट टू द फायनल पॉईंट ऑफ मुवमेंट ऑफ बॉडी. म्हणजे जसं आत्ता तुम्हाला दाखवलं A पॉईंट आणि B पॉईंट, तर हे जे आहे ह्या दोघांच्या मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. A पॉईंटपासून B पर्यंत इथं असं पण जाता येतं, असं पण जाता येतं, बट जेव्हा आपण त्या दोघांच्या मधली डिस्प्लेसमेंट सांगत असतो तर इनिशियल आणि फायनल पॉईंट ह्यांच्यामध्ये असणारं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असं कन्सिडर करायचं. याचं पण SI युनिट सेम आहे, डिस्टन्स सारखंच मीटर, आणि CGS युनिट आहे सेंटीमीटर. पुढची कन्सेप्ट आहे स्पीड. स्पीड पण डिस्टन्सच आहे. बघा इथे डिस्प्लेसमेंट म्हणजे पण डिस्टन्सच होतं, स्पीड म्हणजे पण डिस्टन्सच आहे. मग दोघांच्या मध्ये फरक काय आहे? तर स्पीड हा ठराविक वेळेमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स जेव्हा आपण सांगतो दॅट टाइम वी ॲक्च्युअली टेल अबाउट द स्पीड ऑफ ऑब्जेक्ट. आता डिस्टन्स जो आहे, डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन युनिट टाईम आहे, म्हणून ह्याचं SI युनिट होतं मीटर अपॉन सेकंड. म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाईम हा त्याचा फॉर्म्युला होईल ना, आणि म्हणून ह्याचं युनिट होईल मीटर अपॉन सेकंड, राईट. त्यानंतर CGS युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड, आणि ही आहे स्केलर क्वांटिटी. जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड सांगत असतो दॅट टाइम वी डू नॉट मेन्शन इट्स डायरेक्शन, आणि अशा क्वांटिटीजना आपण स्केलर क्वांटिटीज म्हणतो. त्यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी सांगत असताना आपण एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इट इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. एखादं ऑब्जेक्ट त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट होतं विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याला आपण सोप्या शब्दामध्ये व्हिलॉसिटी म्हणतो. ह्याचे पण SI युनिट्स आणि CGS युनिट हे स्पीड सारखेच आहेत, दॅट इज मीटर पर सेकंड आणि सेंटीमीटर पर सेकंड. पुढची कन्सेप्ट आहे युनिफॉर्म मोशन. जेव्हा एखादी बॉडी, बघा इथे, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम जर कव्हर करत असेल तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म मोशन. फॉर एक्झाम्पल, कंटिन्युअसली सेम स्पीडनं फिरणारा फॅन ही एक युनिफॉर्म मोशनचं एक्झाम्पल होऊ शकतं. वेअरॅज नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम. ओके, जर एखादा ऑब्जेक्ट कव्हर करत असेल तर त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म मोशन. एखाद्या क्राऊडेड रोडवरची कारची मूव्हमेंट किंवा मोशन ही नॉन युनिफॉर्म मोशन आहे असं आपण म्हणू शकतो. पुढची कन्सेप्ट येते ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ व्हिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम हा त्याचा फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युलावरून आपण त्याचं हे एक इक्वेशन मांडलं दॅट इज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हिलॉसिटी अपॉन टाईम. आता चेंज इन व्हिलॉसिटी जो आहे म्हणजेच व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला युनिट आहे मीटर पर सेकंड, आणि टाईमचं जे आहे अपॉन सेकंड हे युनिट्स, आणि मग मीटर अपॉन सेकंड इंटू सेकंड, म्हणून ह्याचा फॉर्म्युला झाला मीटर पर सेकंड. CGS युनिट त्याच पद्धतीनं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर होईल. ॲक्सेलरेशनचं SI युनिट राहील मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि CGS युनिट राहील सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. देन इक्वेशन्स ऑफ मोशन. एखादा ऑब्जेक्ट जेव्हा स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असतो
ए हे त्याचं ॲक्सेलरेशन असतं, यू ही त्याची इनिशियल व्हेलॉसिटी असते, व्ही ही त्याची फायनल व्हेलॉसिटी असते आफ्टर टाईम टी, आणि एस हे त्याचं डिस्प्लेसमेंट असतं इन टाईम टी. म्हणजे समजा हे ऑब्जेक्ट आहे ए, हे इथून इथंपर्यंत जाण्यासाठी त्याला टी एवढा वेळ लागला, इथं असतानाची त्याची व्हेलॉसिटी यू, इथं असतानाची फायनल व्हेलॉसिटी व्ही, आणि त्यानं जे कव्हर केलेलं डिस्टन्स आहे ते एस. अशा पद्धतीनं इमॅजिन करा. ह्या कंडिशन असताना न्यूटननं त्या ऑब्जेक्टच्या मोशन एक्सप्लेन करण्यासाठी 3 इक्वेशन्स दिलेली आहेत. ती ह्या पद्धतीनं की पहिलं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ह्या इक्वेशनची सुरुवातीचं लेटर आहे व्ही आणि शेवटचं लेटर आहे टी, आणि म्हणून हे इक्वेशन व्हेलॉसिटी अँड टाईम रिलेशन एक्सप्लेन करतं. असं तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवा, कारण हे विचारलं जातं एक्झाममध्ये. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन कोणत्या 2 एंटिटीजमधलं कोरिलेशन दाखवतं. मग कसं लक्षात ठेवणार? इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सुरुवात होते व्हीनं, शेवट होतो टीनं, आणि हे इक्वेशन व्हेलॉसिटी आणि टाईम यांच्यामधलं कोरिलेशन दाखवतं. दुसरं इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, टी म्हणजे टाईम आहे. सो हे इक्वेशन डिस्प्लेसमेंट आणि टाईम यांच्यामधलं कोरिलेशन दाखवतं. तिसरं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये व्ही म्हणजेच व्हेलॉसिटी आहे, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. सो धिस इक्वेशन एक्सप्लेन्स द कोरिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. ह्या पद्धतीनं आपल्याला हे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन सांगायचे आहेत. त्याच्या पुढचा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत असतो विथ युनिफॉर्म स्पीड, तेव्हा त्याची मोशन ही युनिफॉर्म मोशन आहे असं म्हटलं जातं. या केसमध्ये त्याचा स्पीड काढण्यासाठीचा आपला फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. आता इथे आर ही त्याची रेडियस आहे आणि टी हा त्याचा टाईम आहे. की समजा हे सर्क्युलर पाथ आहे, इथून त्याची मूवमेंट सुरुवात झाली, इथून सुरुवात होऊन परत इथंपर्यंत येण्यासाठी त्याला लागलेला वेळ हा टी आहे, आणि त्याची पूर्ण जी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याचं सर्क्युलर मोशनमध्ये असताना तो ऑब्जेक्टचा स्पीड फाइंड आउट आपण कोणता फॉर्म्युला यूज करून करणार, तर हा फॉर्म्युला. नाव नेक्स्ट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. An object continues to remain at a state of rest or in a uniform motion unless an external unbalanced force acts on it. एखादा ऑब्जेक्ट जर स्टेडी असेल तर तो स्टेडीच राहतो, मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहतो. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावरती कुठलाही अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत. हा पहिला लॉ झाला. त्याच्यानंतरची कन्सेप्ट आहे मोमेंटमशी रिलेटेड. इट इज नथिंग बट मास इंटू व्हेलॉसिटी ऑफ बॉडी. ह्याचं SI युनिट आहे किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड, आणि CGS युनिट आहे ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड. ही झाली मोमेंटमची कन्सेप्ट. त्यानंतर सेकंड लॉ आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. दॅट इज MA इज प्रपोर्शनल टू फोर्स. असं हे न्यूटनचं सेकंड लॉ ऑफ मोशनचं एक इक्वेशन आपण सांगू शकतो. त्यानंतर थर्ड लॉ जो आहे एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. एखाद्या ऑब्जेक्टवरती जेवढा, म्हणजे सपोज ए आणि बी हे 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत. एनं बी वरती एक काहीतरी फोर्स एक्झर्ट केला, बीनं पण ए वरती काहीतरी फोर्स एक्झर्ट केला, तर हे जे फोर्सेस आहेत ते इक्वल अँड अपोजिट असतात, आणि ते दोन्ही फोर्सेस दोन्ही ऑब्जेक्टवरती इन्स्टंटॅनियसली ॲक्ट करतात, म्हणजे ॲट द सेम टाईम. म्हणजे जेव्हा 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांवरती धडकतात तेव्हा त्या दोन्ही ऑब्जेक्ट एका सेम टाईमला एकमेकांच्यावरती फोर्स एक्झर्ट करतात. हा झाला न्यूटनचा थर्ड लॉ. त्यानंतरची कन्सेप्ट आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. व्हेक्टर क्वांटिटी आहे, SI युनिट आहे न्यूटन, CGS युनिट आहे डाईन. 1 न्यूटनचं हे जे कन्व्हर्जन आहे 1 kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. त्यानंतर हे कसं आलं ते लक्षात आलं का बघा. मास आहे, मासचं युनिट किलोग्रॅम आहे, ॲक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंद आहे, स्क्वेअर आहे, म्हणून 1 न्यूटन म्हणजे एवढं झालं. असं हे लगेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. पुढचा लॉ आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, की जेव्हा कुठल्याही ऑब्जेक्टवरती 2 ऑब्जेक्ट्स आहेत तर त्यांच्यावरती कुठलाही एक्सटर्नल फोर्स जेव्हा ॲक्ट होत नसतो त्यावेळेस त्यांचं टोटल मोमेंटम जे आहे इट रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट इज
जो त्याचा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला, दॅट इज M1 M2, तो जो आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तो एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. ॲक्च्युली तुम्हाला ते फॉर्म्युला न्यूमरिकलसाठीच असतो, हा लॉ तुम्हाला ओरली विचारला जातो. इथंपर्यंत झाले तुमचे सगळे थिअरीचा पार्ट. आता पुढचा पार्ट आहे त्याच्यावरचे क्वेश्चन्स. हाऊ डू यू डिसाईड वेदर अन ऑब्जेक्ट इज इन मोशन ऑर नॉट, हे त्याचे वेगवेगळे आन्सर्स आहेत. जर एखादा ऑब्जेक्ट सराउंडिंगच्या तुलनेत स्वतःची पोझिशन बदलत असेल तर तो मोशनमध्ये आहे. हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत मोशनचे, सर्क्युलर मोशनचे तुमच्या डेली लाईफमधले एक्झाम्पल्स सांगा असा प्रश्न आहे. हे त्याचे तुम्ही आन्सर्स सांगाल. दॅट इज अर्थची मोशन अराउंड द सन, मूनची मोशन अराउंड द अर्थ, इलेक्ट्रॉनची मोशन अराउंड द न्यूक्लियस, आणि मेरीगो राऊंडमध्ये जेव्हा तुम्ही बसलेला असता ते सुद्धा सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. पुढचा आहे सेकंड हँड क्लॉक. सेकंड हँड जो आहे घड्याळाचा तो ऑब्झर्व करा आणि त्याचे व्हिलॉसिटी आणि स्पीडबद्दल काय सांगू शकाल असा प्रश्न आहे. तर व्हिलॉसिटी जी आहे ती कंटिन्युअसली चेंज होत असते, बट स्पीड हा कॉन्स्टंट असतो. डायरेक्शन चेंज होत जाते म्हणून व्हिलॉसिटी पण चेंज होत जाते, है ना. आणि तरी देखील, कारण व्हिलॉसिटी म्हणजे डायरेक्शनवरती डिपेंड करते म्हणून व्हिलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते, बट स्पीड मात्र कॉन्स्टंट असतो. मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ रॉकेट इज बेस्ड ऑन न्यूटन्स विच लॉ, तर थर्ड लॉवरती आहे आणि इथं त्याचं प्रिन्सिपल देखील मी एक्सप्लेन केलेलं आहे. हे तुम्ही आन्सर्स म्हणजे ॲक्च्युली तिथं लिहिणं थर्ड लॉ एक्सपेक्टेड आहे. तुम्ही ह्याच्यात पुढे पण हे पूर्ण आन्सर कशा पद्धतीनं ते रॉकेट बर्न करतं, फायरिंग होतं, ते तुम्ही एक्सप्लेन करू शकता. 5 एक्झाम्पल्स तुमच्या न्यूटन्स लॉजवरती बेस्ड असणारे कुठले कुठले आहेत ते एक्सप्लेन करा असा प्रश्न विचारला आहे. पहिलं एक्झाम्पल इथं घेतलं की जेव्हा तुम्ही बसनं ट्रॅव्हल करत असता तर बॅकवर्ड जर्क बसतो. हा न्यूटनच्या फर्स्ट लॉचं एक्झाम्पल आहे आणि त्याचं हे एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. हे तुम्हाला ॲज इट इज तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये मेन्शन करायचं आहे. आता मी हे सगळं एक्सप्लेन करत बसले तर तुम्हाला खूप हा व्हिडिओ लेंदी होईल आणि त्यामुळे मी फक्त एक्झाम्पल्स सांगते. एक्सप्लेनेशन तुम्ही ॲज इट इज कॉपी करा. सेकंड एक्झाम्पल आहे, जेव्हा आपण कार्पेट एखादी गालीच्या सतरंजी उचलतो तर त्याच्यावरची जी डस्ट आहे ती सेपरेट होते. हे न्यूटनच्या फर्स्ट लॉचंच एक्झाम्पल आहे आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. देन कम्स थर्ड एक्झाम्पल की जेव्हा आपण बॉल कॅच करतो तर क्रिकेटर्स, तुम्ही हातात क्रिकेट खेळत असाल तर जेव्हा तुम्ही बॉल कॅच करता तर तुमचे हँड्स थोडेसे बॅकवर्ड जातात. हे एक एक्झाम्पल आहे विच इज बेस्ड ऑन न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. देन कम्स फोर्थ एक्झाम्पल, बुक केप्ट ऑन टेबल रिमेन्स स्टेशनरी. हे थर्ड लॉचं एक्झाम्पल आहे आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. देन फिफ्थ एक्झाम्पल, एअर फिल्ड बलून जो आहे तो तुम्ही हातात जर ठेवल्यानंतर रिलीज केल्यानंतर तो पुढे जातो. हे देखील न्यूटनच्या थर्ड लॉचं एक्झाम्पल आहे आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. हे झाले 5 एक्झाम्पल्स. पुढचा आहे क्वेश्चन, व्हाय इट इज इझियर टू स्टॉप टेनिस बॉल दॅन क्रिकेट बॉल, की जे दोन्ही सेम स्पीडनं मूव्ह होत असतात. तर टेनिस बॉलचं मास हे जास्त असतं, क्रिकेट बॉलचं मास कम्पॅरेटिव्हली कमी असतं आणि म्हणून इनर्शिया मोमेंटम जो आहे तो त्याच्यामध्ये जास्त येतो टेनिस बॉलमध्ये आणि म्हणून तो उलट सांगितलं मी, जो क्रिकेट बॉलचा आहे त्याचं मास जे आहे ते जास्त असतं, टेनिस बॉलचं कमी असतं. त्यामुळे क्रिकेट बॉल जो स्टॉप करताना आपल्याला त्याच्यावरती फोर्स लावावा लागतो तो जास्त लावावा लागतो आणि म्हणून हे त्याचं आन्सर झालं. पुढचा आहे, व्हेन अ स्कूटर अँड ट्रक कोलाइड विच वन ऑफ देम विल बी थ्रोन ॲट लॉंगर डिस्टन्स. स्कूटर आणि ट्रकची धडक झाल्यानंतर कुठलं जास्त लांब फेकलं जाणार? अर्थातच स्कूटर फेकली जाणार, कारण स्कूटरचं मास जे आहे ते कमी आहे. न्यूटनच्या थर्ड लॉनुसार मास जेवढं कमी असेल तेवढा त्यानं एक्झर्ट केलेला फोर्स हा कमी असतो. या पद्धतीनं तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्याल. त्यानंतर हा तुमचा न्यूमरिकल आहे, लास्ट न्यूमरिकल इथे दिलेलं. तर हे कशा पद्धतीनं सॉल्व करायचं, तर गिवन फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन ह्या पॅटर्नच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हे इथे तुम्हाला ॲज इट इज रेडीमेड दिलेलं आहे आणि शेवटी वर्ड्समध्ये तुम्ही इथे मेन्शन करायचं एकदा फायनल आन्सर जे तुमचं असेल ते. ओके, सो थोडंसं शॉर्टमध्ये आणि थोडंसं फास्टर मी तुम्हाला इथे दिलेलं आहे
की नाहीतर मी प्रत्येक थिंग एक्सप्लेन करत बसले असते तर तासभराचा व्हिडिओ आपला झाला असता आणि ते थोडंसं मला अवॉइड करायचं होतं. मेन मला तुमच्यापर्यंत हे आन्सर्स आणि कन्सेप्ट पोचवायच्या होत्या आणि त्यासाठी शॉर्टमध्ये थोडंसं पळवत व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, होपफुली तुम्हाला हे नक्कीच युजफुल ठरणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीनं पुढची ॲक्टिव्हिटी शीट आपण डिस्कस करूयात. थँक्यू सो मच.